सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक हो. कालपर्यंत आपण पाहिलं की मनाचं अमन झालं, हृदय निर्विकार झालं आणि बुद्धी आणि त्याच्या ज्ञानपेशी पूर्णत्वाने मोकळ्या राहिल्या. म्हणजे कुठल्याही बंधनामध्ये संस्कारयुक्त चाकोरीयुक्त पिंजऱ्यामध्ये अडकलेल्या नसल्या की त्या मनामध्ये एक प्रतिभा शक्ती जागी होते. म्हणजे दिव्य ज्ञानपेशींद्वारे समोरच्याच्या हृदयात प्रवेश करणं, मग ती वस्तू असो, व्यक्ती असो, विषय असो, आणि त्याचं अंतरंग जाणून घेणं आणि ते अंतरंग जाणून ती ज्ञानशक्ती त्याच्या अंतरंगात जाते आणि तिथील सर्व उलगडा करून परत ती साधकाच्या हृदयात येते आणि साधकाला त्या वस्तू व्यक्ती विषयाचं ज्ञान होतं. आणि हे ज्ञान होत असताना साधक स्वाभाविकच ट्रान्सडेंटल म्हणजे उन्मनी अवस्थेत असतो किंवा एक तऱ्हेचा तो समाधी अवस्थेत असतो. आणि सर्व त्याचं हे ज्ञान पूर्ण झालं, विषयाचा उलगडा झाला की जेव्हा तो समाधी बाह्य येतो किंवा ट्रान्सडेंटल उन्मनी अवस्थेतून त्याच्या नेहमीच्या अवस्थेत येतो, तेव्हा त्याला तो ज्ञान किरणाद्वारे जिथे गेला तिथे झालेलं ज्ञान त्याला स्पष्टपणे कळतं आणि ते तो अत्यंत प्रभावी शब्दाने मांडतो. आणि त्या अशा एक एक गोष्टीमध्ये, एक एक अशा ध्यानाच्या एपिसोडमध्ये, प्रकरणामध्ये नवीन नवीन गोष्टीचा त्याला उलगडा होतो. आणि अशा तऱ्हेने सतत उन्मनी माणसाचं मन परसेप्शन मध्ये म्हणजे सत्याची जाणवण्यामध्ये असतं. आणि अशा तऱ्हेने उन्मनी माणूस सतत ही इज हॅव्हिंग द टोटल प्रोसेस ऑफ परसेप्शन ऑफ द ट्रूथ, म्हणजे सत्य उलगडण्याची एक अखंड प्रक्रिया त्याच्यामध्ये चालू असते. आणि तो वरचेवर हे जे सत्य आहे विश्वाच्या मुळाशी, त्याचा उलगडा आपल्या भाषेतून, प्रभावी शब्दातून, माध्यमातून करत असतो. आणि स्वतः ज्ञानपूर्ण झालेला तो ते ज्ञान त्याला जिथून मिळालं त्या अव्यक्तातून ते प्राप्त करून घेतो. आणि ते अव्यक्तातून प्राप्त करून घेतलेलं ज्ञान तो लोकांसाठी व्यक्त करतो. आणि अशा तऱ्हेने अव्यक्तातून ज्ञान घेणे आणि व्यक्तामध्ये येऊन, म्हणजे उन्मनी अवस्थेतून समाधी अवस्थेमधून व्यक्तामध्ये येऊन अव्यक्तातून मिळालेलं ज्ञान लोकांपुढे देणे, लोकांना देणे, असं सतत तो एक धर्म कार्य किंवा सत्य प्रचार आणि प्रसाराचं कार्य तो करीत असतो. आणि ह्या तऱ्हेचा अनुभव तुकारामांच्या गाथेमध्ये सगळीकडे आहे, जे कृष्णमूर्तींच्या लिखाणामध्ये तो आहेच आहे. ज्ञानेश्वर असोत किंवा इतर संत महंत असोत त्यांच्याही लिखाणामध्ये तो आहे. आता योगायोगाने असं झालेलं आहे की मेघवृष्टीमध्ये जी जी काव्य आहेत त्यातील अनेकानेक काव्य, आता मेघवृष्टीतली काव्य काही कडव्यांची आहेत, तर त्या काव्यातील काही कडवी, कधी कधी संपूर्ण काव्य तुकारामाच्या अभंगाशी मिळतं जुळतं आहे. अशा अर्थाने मागे एकदा वाघमारे साहेबांशी बोलताना म्हटलं होतं की समांतर तुका, म्हणजे हा जो नारायण पाटणकर आहे तो आणि तुकाराम हे समांतर आहेत. समांतर आहेत याचा अर्थ त्यांच्या काळात तुकाराम होऊन गेले आणि आज नारायण पाटणकर आहे. मध्ये भले अगदी 1000-1200 वर्षाचं अंतर असेल, पण त्या काळात तुकारामांना जे गावलं ते या काळात नारायणाला गावतं. अशा अर्थी तुकाराम आणि नारायण याच्यामध्ये विशेष अंतर असं नाही. म्हणजे काळाचं अंतर आहे पण भावाचं अंतर नाही किंवा जाणीवेचं अंतर नाही. अशा अर्थी तुकाराम आणि हा नारायण सम अंतरावर आहेत. आता सम अंतरावर आहेत याचा अर्थ असा, काळरूपी अंतर आहे पण अन्यथा ते सम आहेत. म्हणजे समत्वाची दृष्टी प्राप्त झाल्यानंतर ज्याला ज्याला समत्वाधीन राहता येतं त्याला त्याला ते 1000 वर्षापूर्वी असो, 5000 वर्षापूर्वी असो, 10,000 वर्षापूर्वी असो किंवा आज असो, त्याला त्याला ज्याच्याजवळ समत्वाची दृष्टी आली त्याला त्याला सत्याचं ज्ञान पूर्ण समत्वाने, जसं तुकारामांना ज्ञानेश्वरांना झालं, कृष्णमूर्तींना झालं, तसं आजही कुणालाही ते ज्ञान होऊ शकतं. फक्त समदृष्टी पाहिजे. मनुष्य समत्वाच्या अधीन म्हणजे समाधीत पाहिजे. म्हणजेच वेगळ्या अर्थाने माणूस ट्रान्सडेंटल म्हणजे उन्मनी भाव असते पाहिजे की सर्वांना सर्व काही तसंच मिळतं जसं संत म्हणताना मिळालं. सर्वांना सत्य तसंच जाणवतं जसं पूर्वी संतांना जाणवलं तसंच आधी जाणवेल. तेव्हा काळाचं अंतर असेल परंतु जिथे समदृष्टी आहे
जिथे उन्मनी भावावस्था आहे तिथे सतत सतत आणि सतत सत्याची जाणीव होते आणि सत्याची जाणीव झाल्यानंतर ती सत्याची जाणीव लोकांपुढे वेगवेगळ्या उत्तमोत्तम शब्दांनी मांडली जाते. असा या समांतर तुकाचा अर्थ आहे. तुकाराम आणि नारायण हे समांतर आहेत. काळाचं त्यामध्ये जरी अंतर असलं तरी त्यांची मनोवस्था आहे ही साम्याची आहे, पूर्ण समत्वाची आहे. त्यामुळे काळाचं अंतर असून सुद्धा ही दोन माणसं समांतर आहेत. म्हणजे काळाचं अंतर आहे पण दोन माणसांच्या भावावस्थेमध्ये साम्य आहे असा त्या समांतरचा अर्थ आहे. त्याच्यातून अनेकानेक तुकारामाचे अभंग आणि मेघवृष्टीतल्या रचना ह्या मिळत्या जुळत्या झालेल्या आहेत. कधी कधी त्या पूर्ण मिळत्या जुळत्या आहेत, कधी कधी त्यातील काही कडवी एकमेकाशी जुळतात. असा हा एक विलक्षण अद्भुत प्रकार जो नजरेत आला आहे तो आपणापुढे मांडून सांगायचा एकच प्रयत्न आहे की सज्जन हो, सर्वाभूती भगवंत आहे, सगळीकडे परमेश्वर आहे म्हटल्यानंतर जर आपण सर्वाभूती भगवंत या समदृष्टीला आपलेसे करू शकलो तर आपल्यामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, अष्टावक्र, एकनाथ, नामदेव, जनाबाई या सर्व संतांची जी समत्व दृष्टी आहे ती आपल्यामध्ये आली तर तुम्हाला सुद्धा त्यांच्यासारखंच सत्याचं परिपूर्ण ज्ञान होऊ शकेल. यासाठीच हा अट्टहास आहे. आता हा अट्टहास म्हणजे आग्रह आहे, पण हा आग्रह कशासाठी? सत्यासाठी आग्रह आहे आणि सत्यासाठी आग्रह आहे आणि सत्य प्रत्येकाला आपल्या असलेपणातून उजागर होऊ शकते, दिसू शकते, यासाठी हा आग्रह आहे. म्हणून आपण सर्वजण सज्जन श्रोते जे ऐकता ते अत्यंत तळमळीन ऐका. आपली दृष्टी समत्वाची असेल तर आपणाला आपल्यातूनच ज्ञान मिळेल. वेगळा गुरु मिळवण्याची गुरुसाठी धडपड करण्याची गरज पडणार नाही. अज्ञान नष्ट करणारा गुरु, गु म्हणजे अज्ञान, रु म्हणजे प्रकाश, अज्ञान नष्ट करणारा प्रकाश हा आपल्या आतच आत्म्याचा प्रकाश आहे. परंतु तो आत्मप्रकाश पूर्णपणे मोकळा होण्यासाठी समत्वाची दृष्टी पाहिजे. माणसाला उन्मनी अवस्थेचं जे कसब आहे ते प्राप्त झालं पाहिजे आणि जेव्हा माणूस उन्मनी अवस्थेत ट्रान्सडेंटल म्हणजे आपल्या मनाच्या नेहमीच्या मर्यादा ओलांडून जर दीर्घकाळ माणूस मनाच्या मर्यादा ओलांडून त्या पलीकडे म्हणजे आपल्या कॉन्शियसनेसच्या पलीकडे जायचा जर आपण प्रयत्न केला तर आपला मर्यादित कॉन्शियसनेस जातो आणि उन्मनी मनामध्ये तो कॉस्मिक अवेअरनेस, वैश्विक जागृती निर्माण होते. वैश्विक जागृती म्हणजेच विश्वाच्या मुळाशी असलेलं ज्ञान ते आपल्या ज्ञानपेशींना प्राप्त होतं. ज्ञानपेशी जाणीवेमध्ये ते ज्ञान प्राप्त करून घेतात आणि जेव्हा आपण परत संसारामध्ये येतो किंवा समाधी बाह्य येतो किंवा आपण उन्मनी अवस्थेतून नेहमीच्या जीवदशेत येतो तेव्हा आपणाला ती उन्मनी भावावस्थेत समाधी अवस्थेत अनुभवलेली सत्याची घटना जाणवते. ते सत्य आपण आपल्या मुखातून अत्यंत सुंदर शब्दाद्वारे व्यक्त करतो नव्हे, ती सुंदर मांडणी सुद्धा ते सत्यच आपणाला देते आणि खऱ्या अर्थाने आपण आणि संत एक आहोत याचा एक अद्भुत आनंद माणसाला मिळतो. तो आनंद तुम्हालाही मिळू शकतो. यासाठी हे सर्व कळकळीने सांगितलेलं आहे. तर आता तुकाराम काय म्हणतात ते बघूया. तुकाराम 951व्या अभंगामध्ये म्हणतात, तुम्ही बैसले ती निर्गुणाचे खोळे, आम्हासी का डोळे कान दिले, नायक वे तुझी अपकीर्ती देवा, अव्हेरिली सेवा न देखवे, आपुले पोटी तो राखीला वाव, आमासी का भाव अल्प दिला, तुका म्हणे दुःखी ऐसे हे कळो द्या, पुढली धंद्या मन नेघे. अर्थात अहो देवा, तुम्ही निर्गुणाची खोळ किंवा पांघरून घेऊन बसला आहात व आम्हाला डोळे कान आदी करून इंद्रिये दिली आहेत, असे का केलेत? अशा प्रकारची. आणि जेव्हा तुम्ही असं केलं त्यामुळे झालं काय की जेव्हा दुष्ट लोक, जेव्हा निंदक लोक, जेव्हा नास्तिक लोक, जेव्हा शाक्तपंथीय जे लोक असतात ते देवाची अपकीर्ती करतात आणि देवाबद्दल अपशब्द बोलतात
खरं तर सत्य न बोलता असत्य बोलतात, तेव्हा तुम्ही जे आम्हाला कान आणि डोळे दिलेत त्यामुळे आम्हाला तुमची निंदा ऐकवत नाही. त्यांनी तुमचा केलेला धिक्कार असतो तो आम्हाला पाहवत नाही. तुम्ही मात्र निर्गुण निराकार आहात, सत्य म्हणून, परमेश्वर म्हणून. आणि तुमची निंदा करणारे जे लोक आहेत ते तुमची निंदा करतात, तुमची हेटाळणी करतात. आणि आम्हाला तुमचं प्रेम असल्यामुळे तुम्ही निर्गुण निराकार आहात, पण आम्हाला तुम्ही डोळे आणि कान दिल्यामुळे त्या दुष्टांनी केलेली निंदा, त्यांनी तुमच्याबद्दल केलेलं अयोग्य वर्तन आम्हाला ऐकवत नाही आणि पाहवत नाही. तुम्ही निर्गुण निराकार होतात तर आम्हाला सुद्धा तुम्ही डोळे कान द्यायला नाही पाहिजे होते. त्यामुळे होतं काय की तुमची निंदा करणारे लोक, त्यांचे ते अपशब्द, तुमच्याबद्दल काही वाईट चुकीचं करणारे लोक, त्यांचं ते दुष्कृत्य आम्हाला इच्छा नसताना सुद्धा डोळ्याने काही चुकीचं ऐकावं लागतं आणि कानाने चुकीचं पाहावं लागतं. तुम्ही आपल्या पोटामध्ये दुष्टांचे अपराध सहन करण्याविषयीचा अवकाश पुष्कळ ठेवला आहे. तुमचं कसं आहे, आपुले पोटी तो राखीला व्हावं. तुम्ही दुष्टांची निंदा असो, दुष्टांचं वाईट कृत्य असो, त्याला क्षमा करण्या एवढे उदार आहात. तुमच्या पोटामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये सुष्टता, दुष्टता यांना समानत्वाने धारण करण्याची ताकद आहे. आम्हासी का भाव अल्प दिला, परंतु आमच्या पोटामध्ये दुष्टांचं दुष्टपण, वाईटांचं वाईटपण, असत्य लोकांचं असत्य वर्तन आणि अर्थातच त्यांच्या चुकीच्या गोष्टी आम्हाला पावत नाहीत म्हणून आम्ही रागाने बोलतो. आम्हाला ऐकवत नाहीत म्हणून आम्ही रागाने बोलतो. तुम्ही मात्र अंतःकरणाचे उदार आहात. तुम्ही निर्गुण निराकार आहात. सर्व दुष्टांची दुष्टता तुम्ही सहन करता आणि आम्हाला तुम्ही कान, डोळे आणि मर्यादितपण दिल्यामुळे आम्हाला मात्र तुमची अपकीर्ती सहन होत नाही आणि विनाकारण आम्हाला क्रोध येतो आणि त्या क्रोधामुळे आमचाही अधःपात होतो. तेव्हा तुम्ही निर्गुण निराकार राहिलात आणि आम्हाला सगुण साकार केलं, आम्हाला कान डोळे दिलेत आणि तुमची निंदा करणारे, तुमच्याबद्दल काही वाई बोलणारे, तुमच्याबद्दल अयोग्य वर्तन करणाऱ्यांचं जे वर्तन आहे, निंदा आहे, ते आम्ही ऐकूही शकत नाही, पाहूही शकत नाही. आणि एवढंच नव्हे तर तुमच्यासारखी आमच्या अंतःकरणात सर्व सहन करण्याची, उदारपणे सहन करण्याची आमची ताकदही नाही. आमचा भाव संकुचित आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, तुम्ही निर्गुण होण्याचा विचार केला, त्या योगाने मी फार दुःखी आहे असे आपण समजा. आता तुमचे पुढील जगदुद्धाराचे काम करण्याविषयी माझे मन घेत नाही. तुम्ही जे अद्वैत भाव, चिदविलास या संबंधात आम्ही जे काम करावं असं सांगता, ते करण्याविषयी आता आमची इच्छा होत नाही. कारण तुमचं कार्य आम्ही करायला जातो आणि सतत तुमची निंदा करणारे लोक आमच्या डोळ्यासमोर असतात. त्यांना त्यांच्या बुद्धीत पालट होत नाही. त्यांचे वाईट शब्द आम्ही ऐकू शकत नाही. त्यांचं तुमच्याबद्दलचं दुष्कृत्य आम्ही पाहू शकत नाही. तुम्ही निर्गुण निराकार आहात. तुम्ही सर्वांचं सहन करता, पण तुमची निंदा आम्ही सहन करू शकत नाही आणि तुमची निंदा उघड उघड सहन करता येत नाही. तुमच्याबद्दलचं दुर्वर्तन उघड उघड पाहता येत नाही. असं असताना तुमचं कार्य जे अद्वैताचं आहे ते पुढे नेण्याचं कार्य आमच्या हातून सक्षमपणे होणं शक्य नाही. तेव्हा तुम्ही निर्गुण निराकार राहून आम्हाला सगुण साकार केल्यामुळे आम्ही फार दुःख झालो आहोत आणि तुमचं नाम संकीर्तन, तुमची स्तुती करणं हे आता आम्हाला यासाठी शक्य नाही. कारण आमच्या भक्तीमध्ये हे वारंवार नास्तिक लोक अडथळा आणतात आणि तुमचं कार्य आम्ही पुढे न्यायचा प्रयत्न केला तरी ते तितकं जोमाने पुढे जात नाही. असं काहीसं झालं आहे. याचं कारण एकच आहे की तुम्ही निर्गुण निराकार, आम्ही सगुण साकार. तुमचा अत्यंत उदार भाव आणि आमचं संकुचित मन. तुम्ही जर एवढे उदार आहात तर आम्हालाही तसा उदारपणा एकतर द्यायला पाहिजे होता किंवा आम्हाला सुद्धा तुम्ही प्रकट करायला नको होतं, सगुण साकारात आणायला नको होतं. असा एक तऱ्हेचा वाद त्या निर्गुण निराकार परमेश्वराबरोबर तुकाराम करीत आहेत. आता अशीच एक रचना 124-125 पानावर आहे आणि रचनेचं त्या काव्याचं शीर्षक आहे, मज पुढे देवा तरी उभा राही. तेव्हा देवा, आता तुझे निर्गुण निराकाराचं सोंग टाक आणि माझ्या पुढे सगुण साकार होऊन तू उभा राहा. तर ते काव्य नीट ऐका. कोणे हे तू देवा जग निर्मियेले, असता अव्यक्त तुझे जग कार्य व्यक्त. मनसी निर्मोही तरी
अससी तू मोही जगी व्यक्त होऊनी तू तुझे रूप पाही निराकार निर्गुण वाटे तुझे सोंग साकार सगुण जगी उघड तुझे ढोंग अव्यक्ताचा सारा चाले व्यर्थ खटाटोप स्वरूप पाहण्या तू जगी करीसी झटापट व्यक्ततेची आस व्यक्ततेचा ध्यास जना व्यर्थ सांगसी अव्यक्त अभ्यास तुझे तुला ब्रीद सांभाळे ना जरी मज पुढे देवा तरी उगा उभा राही. तेव्हा इथे भक्त आपल्या निर्गुण निराकार परमेश्वराला खडसवून खडसवून जाप विचारत आहे. तो म्हणतो, कोण हे तू देवा जग निर्मिले असता अव्यक्त तुझे जग कार्य व्यक्त. हे परमेश्वरा तू तर अव्यक्त आहेस आणि तू अव्यक्त आहेस आणि तुझं जग व्यक्त असण्याची गरजच काय. तू अव्यक्त असताना हे व्यक्त जग निर्माण करण्याची तुला गरजच काय पडलीस. पुढे मनसी निर्मोही तरी अससी तू मोही जगी व्यक्त होऊन तू तुझे रूप पाही. तू स्वतःला निर्मोही समजतोस, तू स्वतःला निर्मोही समजतोस, त्यामुळे तू स्वतःला निर्गुण निराकार निर्भाव असा फार मोठा मोठा समजतोस. परंतु तुला सुद्धा कदाचित आपण नेमके कसे आहोत हे पाहण्याचा मोह पडल्यामुळेच एक ओहम बहुश्याम प्रजाय मी एक आहे बहुत झाल्यासारखा वाटतो. ठीक आहे, बहुत झाल्यासारखा वाटतो, तू एकच आहेस, पण बहुत झालास तेव्हा तू सगुण साकारात आलास आणि वस्तुतः तू तुझं निर्गुण निराकारत्व सोडलंस. तू स्वतःला निर्मोही समजतोस, परंतु बहुत होण्यामध्ये तुझा काहीतरी स्वार्थ आहे की जरी आपण निर्गुण निराकार असलो तरी निर्गुण निराकार म्हणजे काय हे पाहण्यासाठी तू तुकड्या तुकड्यामध्ये खंडाखंडामध्ये व्यक्ती व्यक्तीमध्ये अनेकामध्ये जो व्यक्त झालास त्यात दुसरं दिसलं काही नसून तुझं निर्गुण निराकार रूप हे तुला स्तुतीपुरतं प्रिय वाटतं, पण तू तुझ्या स्वतःसाठी मात्र तू कसा आहेस हे पाहायचा तुला मोह निर्माण होतो. त्या कारणाने स्वतःला निर्मोही जरी तू म्हटलंस तरी तुला तुझं रूप पाहण्याचा मोह आवरला नाही आणि जगामध्ये अनेक व्यक्तींद्वारे जनसागराद्वारे तू व्यक्त झालास. म्हणूनच निराकार निर्गुण वाटे तुझे सोंग साकार सगुण जगी उघड तुझे ढोंग. खरे तर तू निराकार निर्गुण असे म्हणून घेतोस, स्वतःला म्हणून घेतोस, हे तुझे सोंग आहे. हे तुझे सोंग सगुण साकार जगात व्यक्त होऊन हे तुझे सोंग सगुण साकार जगात व्यक्त होऊन स्वतःला पाहण्याच्या तुझ्या प्रयत्नाने उघड झाले आहे. तुझे ढोंग दिसून आले आहे. तू निर्गुण निराकार म्हणवतोस, परंतु तू पाठच्या दाराने तू सगुण साकार जगात व्यक्त होतोस. अशा अर्थाने म्हणवतो एक आणि वागतो दुसरं. अशा तऱ्हेने हे तुझं ढोंग आहे असं आम्हाला वाटतं. अव्यक्ताचा सारा चाले व्यर्थ खटाटोप स्वरूप पाहण्यात तू जगी करीसी झटापट. तो व्यक्त म्हणून घेऊन प्रत्यक्षात मात्र स्वतःचे नेमके रूप समजून घेण्याचा व्यर्थ खटाटोप करीत आहेस. जर तू खरोखर अव्यक्त असतास तर तू तसे राहणे आवश्यक होते, मात्र तुला अव्यक्तत्व सोडून व्यक्त होण्याची झटापट करावी लागत आहे. हे हास्यास्पदच आहे, हे नीट समजून घ्या. निर्गुण निराकार देव व्यक्त झाला आणि त्याने संसारात अनेकानेक माणसांच्या रूपे जन्म घेतला. त्यातली बहुतांशी माणसं दुष्ट निंदक असत्य वचनी असत्य वागणारी भेदाभेदामध्ये गुरफटलेली आहेत आणि काही थोडीफार माणसं ज्ञानेश्वर तुकारामांसारखी जी समत्वाच्या अधीन म्हणजे सतत समाधीत असणारी आणि स्वाभाविकच उन्मनी अवस्थेत आहेत. अशा समाधीत असणाऱ्या उन्मनी अवस्थेतील लोकातून विश्वाचं जे मूळ रूप आहे, विश्वाचा जो कर्ता आहे तो निर्गुण निराकार आहे त्यांना जरूर कळलं. परंतु तो निर्गुण निराकार असून सुद्धा जेव्हा त्याला काहीतरी निर्माण करायचं झालं तेव्हा त्या अखंडाने आपल्यातून थोडासा भाग जन्माला घातला तर अखंडातून जे खंडित व्यक्त होतं ते स्वाभाविक सगुण साकारच असतं, ते मर्यादितच असतं आणि अखंड म्हणजे निर्गुण निराकार असतं.
तर अखंडाला आपलं निर्गुण निराकारत्व आहे ब्रीत तर मिळवायचं आहे, पण त्याच वेळेला गमतीदारपणे थोडस जन्माला येऊन काही अनुभव घ्यायचा आहे. आता जन्माला येऊन जेव्हा अनुभव घेतला जातो तेव्हा सगुण साकार हे पूर्ण जग आलं. त्याच्यातील बहुसंख्य माणसं ही मजा मारणे, सुखाच्या नादी लागणे, संसारात गुरफटणे आणि असत्याला परमेश्वराला नाकारणे अशा तऱ्हेची उरात्य किंवा अशा तऱ्हेची चुकीची वागणारी असतात. आणि त्यातील काही संत लोक जे असतात त्यांना मात्र निश्चित जाणवतं की ते निर्गुण निराकार परब्रह्म म्हणजे त्यांच्या हृदयामध्ये जे सत्याचं प्रकटन होतं तेच खरं खुरं आहे. तेव्हा त्यांना सत्याचं प्रकटन निर्गुण निराकार जाणवतं, त्यांना विश्वाचा निर्माता निर्गुण निराकार जाणवतो, त्याचं ते कौतुक करतात. पण प्रत्यक्षामध्ये उर्वरित सगुण साकार जगामध्ये बहुतांशी लोक सत्याचे निंदक आहेत. कुणाला सत्य नको आहे, प्रत्येकाला संसारी सुख मी माझे पण प्रिय आहे, कुणालाच विराट व्हायचं नाही, प्रत्येकाला आपलं क्षुद्र पण जपायचं आहे आणि त्याचा अहंकार मिरवायचा आहे. या कारणाने खरं तर संतांना त्याचा त्रास होतो. म्हणून अव्यक्ताचा सारा चाले व्यर्थ खटाटोप, स्वरूप पाहण्या तू जगी करशी झटापट. तू अव्यक्त आहेस, निर्गुण निराकार आहेस, मग असं असताना तू व्यक्त झालास, ठीक आहे, त्याच्यातून आम्हा साधू संतांना तुझं रूप नेमकं कळायला मदत झाली. पण साधू संत कमी, संत दुर्मिळ आणि जंत भरपूर अशी ही जगाची अवस्था असल्यामुळे खरे तर अव्यक्तातून व्यक्त होऊन निर्गुण निराकारातून सगुण साकारात येऊन हे देवा तू फसला आहेस. तुझी अव्यक्ताबद्दलची सारी खटाटोप वाया गेली आहे, कारण तू व्यक्त होण्यासाठी झटापट केलीस आणि अव्यक्ताचा जो तुझा मूळ गुण आहे तू सोडलास. आणि खरं सांगायचं म्हणजे तुझा अधपात झाला आणि तो आम्हाला बघवत नाही. म्हणून अव्यक्ताचा सारा चाले व्यर्थ खटाटोप, स्वरूप पाहण्या तू जगी करीसी झटापट. 5व्या कडव्यात आहे व्यक्ततेची आस, व्यक्ततेचा ध्यास, जना व्यर्थ सांगसी अव्यक्त अभ्यास. आमच्यासारख्या मनमनी अवस्थेत असलेल्यांसाठी तू अव्यक्त आहेस, तू निर्गुण निराकार आहेस, हे सर्व ठीक आहे. परंतु तुझं हे जे आम्ही कौतुक करतो ते एका बाजूने कौतुक तुझं सत्य असलं तरी तुझ्या बाजूने मात्र तू आपल्यातून काहीतरी निर्माण करतोस. आणि निर्माण करताना 99.99% तुझ्यातून जे निर्माण होतं ते दुसरं तिसरं काही नसून तुझ्यातलं जे त्याच जे गोष्टी आहेत त्याच या संसारात आलेल्या आहेत. म्हणजे जसं समुद्राचं मंथन झाल्यानंतर अमृताचा एक भाग आला आणि बाकी सर्व रत्न म्हणजे जसं क्षीरसागराचं मंथन झाल्यानंतर 14 रत्न आली, ठीक आहे, 14 रत्न आली, त्याला शोभा आहे, अमुक आहे, तमुक आहे, पण त्या भौतिक गोष्टी आहेत. आणि तशीच एक दुसरी भौतिक गोष्ट आली जी हलाहल, म्हणजे ती अतिविषारी आहे. तसंच निर्गुण निराकारातून सगुण साकारात आल्यानंतर जे हलाहल रूपी भाग आहे तो मोठ्या प्रमाणात निर्माण झाला. म्हणजे अनेकानेक लोक हे नास्तिक आहेत, आपल्या व्यक्तित्वामध्ये, आपल्या क्षुद्रतेमध्ये, आपल्या मर्यादित कॉन्शियस मध्ये गुंतलेले आहेत आणि त्यांना त्याच्यातच मजा वाटते. त्यांना पलीकडचं जे सत्य आहे ते जाणून घ्यायची इच्छा नाही. त्या कारणाने अव्यक्ताने व्यक्त होताना त्याच्या कळत न कळत वाईट गोष्टीच अधिक बाहेर आल्या आणि 4-2 साधू आले, त्यांना जरूर सत्याचं ज्ञान झालं, ते जरूर लोकांना ते देऊ पाहतात, परंतु ते एवढे अल्पमतात आहेत आणि जन एवढे मायेत गुरफटलेले आहेत की शेवटी अव्यक्तातून व्यक्तात आल्यानंतर निर्गुण निराकारातून सगुण साकारात आल्यानंतर देवाने जग निर्माण केलं, पण जग हा एक मोठा गोंधळ निर्माण केला असं इथे म्हटलेलं आहे. व्यक्ततेची आस, व्यक्ततेचा ध्यास, जना व्यर्थ सांगसी अव्यक्त अभ्यास. लोकांनी अव्यक्ताचा अभ्यास करावा, निर्गुण निराकार तत्व जाणून घ्यावं असं एकीकडे तू सांगतोस, पण तू मात्र सगुण साकारासाठी झटापट करतोस. तुझं सांगणं एक आणि वागणं वेगळं असं असल्यामुळे तुझ्यावरचा आता विश्वास संतांचा तरी राहावा कसा. पुढे तुझे तुला ब्रीद सांभाळेना जरी, मज पुढे देवा तरी उगा उभा राही. तर तुझं हे निर्गुण निराकाराचं ब्रीद तुला सांभाळता येत नसेल तर हे देवा, संत म्हणतात, हे देवा आमच्या पुढे
तू तुझं सत्य रूप जे आहे ते स्पष्टपणे सगुण साकारतेत येऊन दाखव. आणि तू सगुण साकारतेत आल्यानंतर जर तू पूर्ण सत्य असशील तर स्वाभाविकच तुझ्या पूर्ण सत्यातून आलेलं जग सुद्धा पूर्ण सत्य म्हणून बाहेर येईल. तू तुझं निर्गुण निराकार रूप ठेवून सगुण साकारात यायचा प्रयत्न करतोस तेव्हा तुझे गुण तू चोरून पाठी ठेवतोस, तुझं सत्य रूप तू पाठी ठेवतोस आणि तुझं दूषित अंग तू जग म्हणून बाहेर टाकतोस. हे चांगलं नव्हे. तुला तुझ्या निर्गुण निराकाराचा मोह सोडवत नाही आणि सगुण साकार म्हणजे आपल्यातून जे अन्यथा वाईट म्हणावं असं आहे ते बाहेर टाकल्याशिवाय तुला राहत नाही. मी तुझं चांगुल पण तू निर्गुण निराकारात सांभाळून ठेवतोस आणि तुझ्यातून जे तुला योग्य वाटत नाही ते बाहेर जग म्हणून टाकतोस. हे चांगलं नाही. तू तुझं पूर्ण चांगुल पण तुझ्याजवळ असेल तर पूर्ण चांगुल पण जगात आलं पाहिजे. जर जगात पूर्ण चांगुल पण येत नसेल तर तुझ्या निर्गुण निराकार आणि अव्यक्तामध्येच काहीतरी छेद आहे, काहीतरी उणीव आहे हे तू लक्षात घे. आणि आता तुला आम्ही स्पष्ट सांगत आहोत, तुझे तुला प्रीद सांभाळेना जरी मज पुढे देवा तरी उगा उभा राही. जरे परमेश्वरा तुझं निर्गुण निराकार असीम रूप आणि त्याबद्दल तुझं ब्रीद तुझा शब्द तुला पाळता येत नसेल आणि तू विनाकारण हे सगुण साकार जग आणि विनाकारण असत्याचा गोंधळ निर्माण करत असतील तर तुझं जग आवडतं घे आणि तू जसा आहेस तसा, भले तू निर्गुण निराकारस, तू जसा आहेस तसा माझ्या पुढे तुझा निर्गुण निराकाराचा गुण न टाकता सगुण साकारात उभा राहा. माझ्याशी संवाद कर, माझ्याशी वादविवाद घाल आणि मला पटवून दे तू पूर्ण सत्य आहेस. ते जोपर्यंत तू पटवून देत नाहीस तू पूर्ण सत्य आहेस तोपर्यंत तुझ्यावर संत म्हणून सुद्धा आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. कारण तू निर्गुण निराकार अव्यक्त आहेस, तू निर्मोही आहेस असं आमचं विधान आहे. आणि ते विधान मात्र तू निर्माण केलेल्या जगात पाहू जाता बहुतांशी ते विधान चुकीचं ठरतं. तेव्हा तू नेमका सत्य आहेस का असत्य आहेस याचा आम्हाला उलगडा झाला पाहिजे. त्यासाठी हे भक्तापुढे तू सगुण साकारामध्ये ये. आणि आता जसा हा श्रोता आणि वक्ता यांचा संवाद चालू आहे तसा देव आणि भक्त यांचा संवाद होऊ दे आणि त्यातून काय तो सत्याचा निर्वाळा होऊ दे. अशा तऱ्हेने तुकाराम महाराज जे म्हणतात ते तिथे मज पुढे देवा तरी उगा उभा राही असं मेघवृष्टीच्या 124-125 पानावर म्हटलेलं आहे. इथे तथ्य एकच आहे की सत्यासाठी झटणारा भक्त हे सत्य मूलतः कसं आहे समजून घेण्यासाठी अतिशय आतुर असतो आणि ते सत्य जिथून येतं त्या निर्मात्याला तो आव्हान देतो की माझ्या पुढे तू तुझ्या सत्यत्वाने उभा राहा आणि सिद्ध कर की तू पूर्ण सत्य आहेस. आणि जर तू पूर्ण सत्य असेल तर तुझं जग हे सुद्धा पूर्णत्वाने सत्य असलं पाहिजे. ते समत्वाच्या अधीन असलं पाहिजे, ते समदृष्टीच्या अधीन असलं पाहिजे, ते भेदाभेद अमंगळ टाकणार असलं पाहिजे आणि सर्व त्याज्य टाकून अत्यंत उत्तम दैवी गुणाने संपन्न असलं पाहिजे. असं जग तू निर्माण कर. अन्यथा तू निर्माता म्हणून कुचकामी आहेस. तू जर निर्गुण निराकार अव्यक्त म्हणून सर्वश्रेष्ठ असेल तर तुझ्यातून तुझं जे जग निर्माण होतं ते सर्वश्रेष्ठच झालं पाहिजे. ते इतकं टाकाऊ असता कामा नये असा भक्त देवाला खडसावून सांगत आहे. तर आता हा नारायणाचा भाव आणि तिथला तो तुकारामाचा भाव हा भाव म्हणून एकच आहे. पण तू नारायण आणि तुकाराम याच्यामध्ये काळाचं अंतर आहे, भावाचं अंतर नाही. म्हणून काळाच्या पातळीला तुकाराम आणि नारायण याच्यामध्ये अंतर आहे, परंतु भावाच्या पातळीला तुकाराम आणि नारायण समांतर आहेत. म्हणजे एकाच सममार्गाने जाणारे, साम्यत्वाच्या मार्गाने जाणारे. जसे रेल्वेचे रूल्स समांतर असतात, ते एकमेकांना कधी भेटत नाहीत, परंतु त्यांच्यामधलं जे अंतर आहे ते काय असतं. आपण म्हणतो अंतर म्हणजे फरक, पण इथे अंतर याचा अर्थ फरक नाही, यांच्यामध्ये अंतर आहे. आणि ते अंतर म्हणजे त्याला नाव दिलं तर त्यांच्यामध्ये अंतर नाही आणि अंतर नसणं म्हणजे समत्व. म्हणून तुकाराम आणि नारायण याच्यामध्ये एकतर अंतर नाही आणि थोडंफार जर अंतर आहे काळाच्या पातळीला म्हणावं तर ते काळाच्या पातळीचं अंतर मान्य करून सुद्धा भावाच्या पातळीला अंतर नाही. म्हणून भाव पातळीला तुकाराम आणि नारायण समांतर आहेत, काळ पातळीला मात्र
त्यांच्यामध्ये 1000-1500 वर्षाचं अंतर आहे. भाव पातळीला संत कधीही कुठेही जन्माला आले तरी काळात अंतर असतं. संत कधीही कुठेही जन्माला आले तरी काळामध्ये अंतर असतं. परंतु संत 1000 वर्षापूर्वी येवोत किंवा सज्जन माणूस 10,000 वर्षापूर्वी येवो किंवा आज येवो, संत कधीही कुठेही जन्माला आले तरी काळात अंतर असतं, परंतु भावात अंतर नसतं. अशा अर्थी सर्व संत सज्जन माणसं पूर्वीपासून आजपर्यंत भाव पातळीला समांतर म्हणजे त्यांची भावावस्था आहे ती साम्याची, अद्वैताची, निर्गुण निराकाराचे, समत्व बुद्धीचे आहे. म्हणून भाव पातळीला ते समांतर असतात आणि काळ पातळीला जरूर अंतर असतं. कारण 1000 वर्षांनी आज हा जो फरक आहे तो काळाचा फरक आहे. पण काळाचा फरक जरी असला तरी सज्जनांमध्ये भावाचा फरक नसतो. म्हणून समांतर तुका म्हणजे काय हे आपण तुकारामाचा तो अभंग आणि ही रचना नीट लक्षात घेतल्यावर आपल्याला कळेल. अस्तु, धन्यवाद. आजचे निरूपण ते थांबवतो.